साताऱ्यातील बांधकाम भवनात कर्मचाऱ्यांचा रात्री चालू असलेल्या खेळाचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेने पर्दाफाश केल्याने बांधकाम भवन चर्चेचा विषय ठरलेला आहे। पाहूयात सविस्तर या बातमीमधून। साताऱ्यातील बांधकाम भवनात कर्मचाऱ्यांच्या रात्री चालू असलेल्या खेळाचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेने पर्दाफाश केल्याने बांधकाम भवन चर्चेचा विषय ठरलेला आहे। सुट्टीच्या दिवशी रात्री बांधकाम विभागाचे कार्यालय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी जाऊन पाहणी केली असता तात्या नावाचे कर्मचारी कार्यालयात आतमधून कुलूप लावून काहीतरी करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही। त्यामुळे बांधकाम विभागात रात्रीच्या सुमारास सावळा गोंधळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। या प्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी राज्यपालांना निवेदन दिले असून या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय, जय संविधान। मी ऑल इंडिया पॅन्थर सेना सातारा जिल्हाध्यक्ष। येत्या मागील 2 दिवसापूर्वी शनिवारी रात्री आम्ही व आमचे सर्व पदाधिकारी जेवून येत असता बांधकाम भवनमधील आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये लाईट आढळून आली रात्रीच्या 12:30 1 ते 1:30 वाजेपर्यंत। तर त्याच्यानंतर आम्ही ती गाडी थांबवून आम्ही आमच्या मनात शंका आली की रात्रीची लाईट का चालू असेल किंवा कोण काय तिथं घुसलेत का किंवा काय प्रॉब्लेम झाला आहे का, यासाठी आम्ही त्या ठिकाणी आमचा ऑन कॅमेरा करून आम्ही बांधकाम भवनमध्ये गेलो असल्यानंतर ज्यावेळेस पहिला दरवाजा उघडला दुसऱ्या दरवाजा उघडणार तेवढेच आम्हाला त्या गेटमध्ये आतून कुलूप लावलेलं दिसलं। तर आम्हाला एक संशय आला की गेटमध्ये जाऊन आतून कुलूप का लावलं असेल। त्यामुळे आम्ही दरवाजा 2 ते 3 वेळा ठोकावला। त्याच्यानंतर संबंधित त्यांचा अधिकारी तात्या पिसाळ हा तिथे आला। तर आम्ही त्यांना विचारले काय प्रॉब्लेम झाला आहे का, लाईट तर आतली चालू आहे परंतु गेटमधील तुमचं आतून कुलूप काय आहे। तर त्यांनी सांगितलं की मला कामं असतात, माझी कामं आहेत, त्यामुळं मला येऊ लागलेलं आहे। परंतु माझा विषय असा आहे सकाळची जर कामं केली असतात तर ते सकाळी आपण कामं करतो तर विदाऊट कुलूप लावून ते कामं करतो का, तर ज्यावेळेस साहेब लोक सांगतात की बाबा काम आहे तर आपण विदाऊट कुलूप लावून करतो, परंतु रात्रीच्या 12:30 1 वाजेपर्यंत कुलूप लावून आतून हा काय काम करत होता हा आम्हाला संशय आलेला आहे। आणि मला एवढं सांगायचं आहे की आचारसंहिता चालू आहे, त्याच्यानंतर ऑफिशियल कामं आपली 6-7 वाजेपर्यंत असतात, परंतु रात्रीच्या 1:30 वाजता आणि 12 वाजेपर्यंत हे काम काय करतात हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। त्यामुळं आमचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच आपले माननीय कलेक्टर साहेब यांना आम्ही सोमवारी ते मंगळवारी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या संबंधित अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करून आणि हा काय करत होता हा आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे। कारण की मला असं वाटत आहे, असा मला संशय आहे की काही बिलं असतील किंवा टेंडर पास त्याचा बसण्याचा जो कालावधी आणि कॅम्प्युटर बी चालू होता। आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लॅपटॉप बी चालू होता। जर ऑफिशियल तुमची कामं असली तर कागदपत्रांची गट्टे असतील किंवा इकडे असतील इकडे तिकडे करू शकतो आपण, पण कॅम्प्युटर चालू आहे रात्रीच्या 1:30 वाजता हा एकच तिथं कसा काय, तात्या पिसाळ म्हणून संबंधित अधिकारी तिथं कसा काय रात्रीचा। यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून मी आपणास कळवितो की त्याच्यावर कायदेशीर त्याची नार्को टेस्ट व्हावी व तो करत होता काय, का टेंडर पास करत होता का किंवा काय करत होता याचा आम्हाला संशय आहे। अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेना येत्या 5 ते 6 दिवसात आम्ही बांधकाम भवनच्या दालनाबाहेर आंदोलन करणार आहोत। ही आपण सर्व जनतेला बी व तसेच बांधकाम मंत्र्यांना बी व कलेक्टर साहेबांना बी कळावेत की रात्रीच खेळ चालले हा भाग तुम्ही बघितला असेल, ह्या पद्धतीनेच हा चालू आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे व तो करत काय होता याचा खुलासा त्यांनी द्यावा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।